तळोदा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सघोष पथसंचलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सर्वप्रथम स्वयंसेवक शेटकेडी हायस्कूलचा मैदानात जमले, तेथून पथसंचलनाला सुरुवात झाली। ठिकठिकाणी लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या, स्वयंसेवकांचे स्वागत केले आणि त्यांच्यावर फुले उधळली, फटाक्यांची आतषबाजी केली। शहरातून देशभक्तीपर गीते गात पथसंचलन निघाले। नंतर माळी समाजमंगल कार्यालयात ध्वजारोहण झाले। कार्यक्रमात अमृतवचन, एकलगीत, सांघिक पद्य गायन केले। त्यानंतर देवगिरी प्रांत कार्यवाह धनंजयराव केशव धामणे यांनी त्यांचे बौद्धिक भाषण केले। ते म्हणाले की संघाची स्थापना 100 वर्षांपूर्वी 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये झाली होती। ते म्हणाले की संघाची स्थापना एका छोट्याशा जागेतून झाली होती। हा उत्सव धर्माचा अधर्मावर, सत्याचा असत्यावर विजय, संघाची स्थापना, आपण इथपर्यंत कसे पोहोचलो, पुढे काय करायचे आहे, शक-खूनशी लढत, भूमीसाठी, मुघली, इस्लामिक आक्रमण, मंदिर, महिला, कामधेनू गाय समाजाच्या या 3 श्रद्धास्थानांवर हल्ला केला। डॉक्टर केशव हेडगेवार जन्मजात देशभक्त, काँग्रेसचे सदस्य होते। प्रतिकूल मानसिकतेवर मात करत नागपूर येथे पहिली शाखा सुरू केली। एका शाखेवरून आज 1,30,000 शाखा चालतात। 52 देशात काम सुरू आहे। शैक्षणिक, विद्यार्थी, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात दैनंदिन शाखेच्या माध्यमातून कामे सुरू आहेत। शाखेत मनावरील धूळ दररोज झटकली जाते, गेली 100 वर्षे सुरू आहे। शताब्दी वर्षात पंचपरिवर्तन, कुटुंब परिवर्तन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी, नागरिक कर्तव्य या सूत्रे घेऊन समाजासमोर जाणार आहेत। सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते संधीचे सोने करतील, प्रत्येक मंडलात शाखा सुरू कराव्यात। येणाऱ्या काळात गृह संपर्क अभियान, हिंदू संमेलन होणार आहे। सर्वांनी भारतमातेला विश्वगुरू करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे। यावेळी आवाहन केले की सर्वांनी संघाशी जोडून घ्यावे, दायित्व स्वीकारावे, ज्यांच्याकडे दायित्व त्यांनी चिंतन करावे। Nah,